मॅच मध्ये दहिवली संघ 51 धावा 3 ओव्हरमध्ये जवळपास सामना जिंकायला पाहिजे होता, पण कळंब संघाने सामना 7 चेंडू 5 धावसंख्येचा 2 बॉल 4 पर्यंत घेऊन गेले होते. आता इथे 61 धावात स्ट्राईक वरती येतो मात्र नागेश आणि नॉन स्ट्रायकर आहे तो अक्षय. आणि चिक्कू 11 वावलेली टीम कडून मात्र धनराज कांबेरे. धनराज नेतृत्व दमदार, परफेक्ट ऑन टाइम तो टॉससाठी येणार, डिसिजन स्वीकारणार, टीमला रेडी करणार, त्यानंतर फलंदाज मार्गस्थ करणार. आणि जशी सेकंड इनिंग बॉलिंग सुरू झाली तशी धनराजने आपल्या बॉलिंग स्पेलचा पहिल्या षटकाचा देखील शुभारंभ करण्यास इथून लगेचच तो सुरुवात करतोय. संघाचं नेतृत्व असं पाहिजे, सगळ्या खेळाडूंना व्यवस्थित सूचना, आणि खेळाडू देखील असे पाहिजेत की कॅप्टनच्या सूचनांचं त्यांनी पालन केलं पाहिजे, नाही तर 11च्या 11 कॅप्टन असंही कधी कधी होतं. तर धनराज कांबेरे टीमचा कॅप्टन पॉवर प्लेमध्ये समोर आहे, तो मात्र नेरळ डी टीमचा नागेश. 61 धावा येणाऱ्या 24 चेंडूमध्ये करायच्यात इनिंगला सुरुवात. पहिलाच बॉल नागेशचा फटका स्क्वेअर लेग मधून काढलाय, नेरळ डी टीम कडून पलटवार झालाय आणि सुरुवात झाली 61 धावा संख्येच्या पाठलागाला. नागेशचा आलाय हा पहिला चौकार. सामना हा देखील तसाच होईल, लास्ट पर्यंत ही मॅच देखील तशीच जाईल, कारण सुरुवातीच्याच ओव्हरमध्ये किती धावा येतील यावरती या टार्गेट ची चेसिंग कशी होईल हे ठरेल, असं बऱ्याचशा प्रेक्षकांचं म्हणणं असतं. कारण सुरुवात दमदार झाली तर मोठे मोठे टार्गेट देखील चेस करता येतात गोलंदाज या धनराज. या वेळेस अपील जोरदार LBW च्या स्वरूपात नेरळ डी टीमचा ओपनिंग बॅटर नागेश इथे बाद. धनराजचा पुढील चेंडू बॅटची काढा आणि विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू आहे. नेरळ डी टीमला 15च्या सरासरीने तितक्या धावसंख्येपर्यंत पोहोचायचं. सुरुवात चांगली नागेशची, पण त्यानंतर लगेच विकेट आली नागेशची आणि धावसंख्या 3 बॉलमध्ये 4. 61चं लक्ष घेऊन उतरलाय नेरळ डी टीम कडून. रोशन आता स्ट्राईक वरती आहे, समोर कॅप्टन धनराज. पुढील चेंडूवरती देखील विकेट. नेरळ डी टीमला दिलाय दुसरा धक्का. धनराज कांबेरेच्या ओव्हरने पहिल्याच सलामीच्या फलंदाजांना केलं इथे बाद. नागेश रोशन इथे बाद. नेरळ डी संघ धावसंख्या 4 बॉलमध्ये 4. मोठं टार्गेट आहे आणि मोठं टार्गेट गाठण्यासाठी किमान एका फलंदाजाला एका बाजूने मोठी इनिंग खेळावी लागेल, कारण जर नेरळ डी टीम कडून एक मोठी इनिंग आली नाही तर कदाचित विजयापासून फार दूर राहील. सचिन नवीन फलंदाज. येस, नरेश नवीन फलंदाज आहे. टी शर्ट नेम वरून आम्हाला असं वाटलं की सचिन आहे. नरेश न्यू बॅटर ऑन क्रीज. धावसंख्या 4 बॉलमध्ये 4. लक्ष गाठायचं आहे ते 61 धावांचं. तर यानंतर दहिवली वर्सेस या सामन्यातील विजेता संघ यामध्ये मॅच होईल. दहिवली संघाने कळंब संघाला परास्त केलं आणि इथे मात्र सामना अजूनही सुरू आहे आणि 20 चेंडूमध्ये धावा करायच्या 57. बघा, सर्व टीमसाठी महत्त्वाची सूचना आहे की कोणत्याही खेळाडूच्या पॉकेटमध्ये मोबाईल नकोय. आयोजकांच्या वतीने सूचना आहे, मोबाईल जर सापडला तर कदाचित तुम्हाला पेनल्टीचा सामना करावा लागेल. मैदानावरती एकमेकाला कॉल करा विदाऊट मोबाईलने. धावसंख्या 4 बॉलमध्ये 4. समोर होता धनराजचा चेंडू. लेफ्ट हँड बॅटर नरेश साठी. नेरळ डी टीम वरती मात्र सध्या धनराज कांबेरेच्या गोलंदाजीचा मारा. हरेश करालेने देखील धावा दिल्या होत्या पहिल्या ओव्हरमध्ये 4 आणि धनराज कांबेरेने 5 चेंडूमध्ये खर्च करतोय 4.
फर्स्ट ओव्हर कंपॅ